नमस्कार मित्रांनो. थंबनेलवरनं तुम्हाला लक्षातच आलं असेल का आपण आज कुठं आलेलो आहे. तरी पण मित्रांनो मी आपल्याला सांगतो, आपण आज मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील मनमाड या ठिकाणी आलेलो आहे. तालुका नांदगाव आहे आणि जिल्हा नाशिक आहे. आणि आपण आर डी गोट फार्मवरती आलेलो आहे. ऋषिकेश भैया यांच्या फार्मवरती आपण आलेलो आहे. आणि त्यांचं प्युअर बिटलच्या लाईनमध्ये काम आहे, म्हणजे बिटल ब्रीडमध्ये काम आहे. आणि त्यांच्याकडे ना गेली आता एक 7 ते 8 वर्षापासून बिटल फार्मिंगमध्ये काम आहे. सोशल मीडियावरती तुम्ही बघत असाल, त्यांचे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावरती आहे. आजच्या मितीला त्यांच्याकडे कुठल्या लाईनचे मेल आहे आणि बिटल गोट फार्मिंगमध्ये कसं काम चालू आहे, तिची संपूर्ण माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तरी पण जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी आपल्या सानप गोट फार्म या यूट्यूब चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शेळी पालनाशी संबंधित आहे ना आपण असे नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती अपलोड करत असतो. ठीक आहे. तर आपण आता ऋषिकेश भैया दराडेंचा आहे ना त्यांच्या फार्मवरचा जो मेन बिटलचा ब्रीडर आहे, नावाजलेला ब्रीडर आहे, तर त्याची माहिती घेऊ. आपल्या चॅनलवरती त्यांच्या फार्मचे 2 ते 3 व्हिडिओ टप्प्याटप्प्यानं आपण अपलोड करणार आहोत, जेणेकरून सविस्तर माहिती अशी होईल. ठीक आहे. तर आपण आता जे नवीन शेळी पालक आहे त्यांच्यासाठी आपण आहे ना दराडे सरांचे फार्मची माहिती घेऊ. त्यांचं नाव गाव पत्ता पूर्ण विचारू आणि त्यानंतर त्यांच्या मेलची माहिती घेऊ. ऋषिकेश भैया नमस्कार. नमस्कार संतोष भाऊ. आता आहे ना काय भरपूर नवीन शेळी पालक आहे ना आपला युट्यूब चॅनल बघताय. हो, तर एकदा तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा, जेणेकरून आहे ना भविष्यात त्यांना कॉन्टॅक्ट करणं सोपं जाईल. नमस्कार, मी ऋषिकेश सुनील दराडे, राहणार मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. माझा फार्मचं नाव आहे आर डी गोट फार्म मनमाड. आणि हा जो मेल आहे, हा मेल सीजी जाधव गोट फार्म पालखेड, चेतन भाऊ जाधव यांच्या घरच्या लाईन मधून बिलॉंग करतो. आणि याची जी वंशावळ आहे मागची, तर याची आई मामू सालीम मामूंच्या लाईन मधून बिलॉंग करते, जिचं नाव बुड्डी म्हणून आहे. आणि बाप जो आहे हा आपला आबा गणवटांच्या घरचा खली आहे. हा सध्या मेल 4 दातावरती आहे, 19+ कान आहे आणि हाईट जी आहे ती 43 इंच हाईट आहे. अच्छा. अशी या मेलची उत्कृष्टपणे चांगली वंशावळी मधून बिलॉंग करतो आणि आज आपल्या आर डी गोट फार्म मध्ये ब्रीडर म्हणून आहे. ऋषी भाई, आता हा मेल किती दातावरती? 4 दातावरती आहे ना. अच्छा. आता तुम्ही क्रॉसिंग साठी वापरताय? हो, क्रॉसिंग साठी वापरतो. याचा रिझल्ट पण आलेला आहे आपल्याकडे, म्हणजे बच्चे आलेले आहे, तर ते पण आपण दाखवूया. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही साधारणतः किती दिवसापासून क्रॉसिंग साठी युज करताय? आता हा साधारण 2 दातानंतर आपण यूज केले आहे. साधारणतः 14-15 महिन्याच्या पुढे तो तुम्ही मीटिंग साठी वापरताय? हो हो. अच्छा अच्छा. बघा मित्रांनो, आता त्यांनी त्या मेलची संपूर्ण हिस्ट्री सांगितलेली आहे. खूप हेवी स्ट्रक्चर मध्ये मेल आहे आणि त्यांनी एकदा या शेळ्या म्हणजे एक मीटिंग झालेली शेळ्या सांगती, आणि आता सेकंड टाइम पावसाळ्याच्या तोंडी काही शेळ्या भरवलेल्या आहेत. तर अतिशय उंच वंशावळीतला मेल आहे दराडे गोट फार्मवरती. आणि आपल्याला आता ऋषिकेश भाऊंनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. समजा भविष्यामध्ये नाव काय ठेवलेलं आपण या मेलचं? याचं नाव शिवा ठेवलेलं आहे. आपण ऑलरेडी तो खली लाईन मधन आहे ना? हा, लाईन बापाची लाईन खली आहे. अच्छा. आईची लाईन मामूंच्या लाईन मधून येते. अच्छा. पण ती सध्या फिमेल चेतन भाऊंकडे आहे, तर याची लाईन चेतन भाऊंच्या घरून पण बिलॉंग करते. बघा मित्रांनो, बिटल मध्येच आहे ना बिटल म्हणजे ब्रीड आहे आणि 2 वेगवेगळ्या लाईन मधून आहे ना हे मेल म्हणजे अपग्रेड झालेलं आहे. बघा, ब्रीडिंगचे प्रकार असतात मित्रांनो. तर आहे ना आउट क्रॉसिंग प्लस ग्रेडिंग अप झालेलं पिल्लू आहे या फार्मवरती. म्हणजे काय होतं का 2 प्युअर लाईनचे मेल फिमेल एकत्र आले आणि त्यांच्यापासून होणारं प्रोडक्शन हे अपग्रेड होत असतं. तर त्याला आउट क्रॉसिंग प्लस ग्रेडिंग अप म्हणतात. म्हणजे त्या ब्लड लाईनचे गुण अजून त्या ठिकाणी ना सुधरत चालतात. तर त्यापासून म्हणजे ते असं प्रोडक्शन आहे. शिवा लाईनचा मेल आहे. सध्या त्याच्या कानाची लेंथ काय? 19+ आणि चकलान
शकलान 5.5 ते 6 5.5 ते 6 इंच हो. चकलाने. अच्छा, आता सध्या त्याचं वेट काय आहे दरड साहेब? वेट साधारण 80 किलोच्या आसपास वेट आहे. अच्छा, हा वेट मिनिमम ठेवलेलं आहे, वेट नाही वाढून देत हा हा, आपण वेट सध्या. तुम्ही क्रॉसिंग साठी वापरता, हो, त्यासाठी हो, female त्याचा डाएट साठी प्लॅन जरा पण. तुम्ही लिमिटेड ठेवलेला हो. आहे. बघा आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकतात का साधारणतः त्यांच्याकडे आहे ना एक 15 एक फिमेल आहे मोठ्या स्ट्रक्चर मधल्या, आणि बोकड हा क्रॉसिंग साठी वापरायचा असतो, त्यामुळे त्यांनी ते वेट जरा लिमिटेड मध्ये ठेवलेलं आहे. मित्रांनो बघा, बिटल गोट फार्मिंग करत असताना आहे ना भरपूर नवीन शेळी पालकांना भरपूर प्रश्न असतात. तर आपण आता दरडे गोट फार्मचा आहे ना शिवा बिटल मेल बद्दल बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. परंतु आता शिवा हा मेल समजा आपण शेळ्यांना क्रॉस करतो, बिटलच्या फिमेलला क्रॉस करतो, त्यापासून होणारं प्रोडक्शन आज एक लॉट त्यांच्या फार्मवरती आलेला आहे. आणि आता शेळ्या त्यांनी आता सेकंड टाइम काही शेळ्या गाप गेलेल्या आहेत शिवापासनं. तर नवीन शेळी पालकांना असं एक असतं का साधारणतः म्हणजे बिटलची विक्री कशी होते पिल्लांची, तर त्याबाबत आहे ना आपण आहे ना आता ऋषिकेश भाई यांना विचारतोय. म्हणजे ते बुकिंग कशी घेतात किंवा किती महिन्याचे झाल्यानंतर पिल्लं विक्री करतात. ठीक आहे, बाकी तुम्हाला समजा त्यांचा आता येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या आसपास त्यांच्याकडे शेळ्या वेलेल्या राहतील, तर तुम्हाला काही खरेदीचं काम असेल, पिल्लं खरेदी करायची असेल, तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल तसं त्यांनी एकदा प्रत्यक्षात फार्मवरती व्हिजिट करून जो काही व्यवहार असेल तो करावा. आपण आहे ना, कारण क्वालिटी वाईज ॲनिमलची किंमत ठरत असते मित्रांनो, त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये कुठली अशी किंमत सांगणार नाही. तुम्हाला समजा एखादं पिल्लू बिटलचं पाहिजे असेल, मेल पिल्लू म्हणा किंवा फिमेल, तर त्यांनी प्रत्यक्षात एकदा फार्म व्हिजिट करावा आणि जे काय असेल ते समोरासमोर बोलून व्यवहार कंप्लीट करावा. तरी पण आता आपण आहे ना त्याबाबत आपल्या काही शंका आहे त्या आपण ऋषिकेश भाई यांना विचारतो. ऋषिकेश भाई, तुम्ही आम्हाला तुमचं म्हणजे तुमचं आता समजा शिवाचं प्रोडक्शन तुमच्या फार्मवरती दिवाळीला येणार आहे, हो. मग तुम्ही बुकिंग घेतात किंवा 3 महिन्याचे करून देतात किंवा 5-6 महिन्याच्या पुढे विक्री करतात? विक्री व्यवस्थापन कसं असतं तुमचं? आमचं विक्री व्यवस्थापन आहे ना साधारण 2 महिन्यानंतर आपण शो करायला लागतो पिल्ल, बरं का. अच्छा, हा, तर शो मध्ये आता बऱ्यापैकी जे कस्टमर्स आहे आपले ते फार्मवर येऊनच आपल्याकडे बुकिंगचा हे करतात. तर बुकिंग घेतल्यानंतर एक साधारण 1.5 ते 2 महिने आपण अजून सांभाळतो. कदापि कोणाची अडचण पण असली तर थोडंफार मागे पुढे ते व्यवहारात आपल्याला करावं लागतं. व्यवहार झाल्यानंतर मग किती दिवसात नेणार पिल्लू, बऱ्यापैकी व्यवहार झाल्यानंतर काही कस्टमर्स ताबडतोब घेऊन जातात बच्चू, नाही का. अच्छा, हा, तर त्या हिशोबात आपलं कॅल्क्युलेशन राहतं. 2 महिन्यानंतर अजून समजा 1.5 ते 2.5 महिने आपल्याकडे असतात. त्यापैकी बऱ्यापैकी पूर्णपणे 3.5-4 महिन्याचं बच्चू होऊनच देतो आपण. कोणी म्हटलं की आम्ही लगेच नेतो ताबडतोब, तर आपण शक्यतो नाहीच म्हणतो, कारण की पूर्णपणे आईचं दूध मिळून जातं आपल्याकडे त्याला, नाही का. म्हणजे थोडक्यात तुम्ही साधारणतः 3 ते 4 महिन्याचं पिल्लू झाल्यानंतर पुढे तुमच्या गिरायकाला देतात? 100% ते एकदा फार्मवरती लहानपणी असताना येऊन बुक करू शकतात, करू शकतात. परंतु मिनिमम तुम्ही 3 ते 4 महिने झाल्यानंतर तुम्ही गिरायकाच्या ताब्यामध्ये देतात. हो. तर बघा मित्रांनो, खूप चांगलं नियोजन आहे. काय होतं, लहान कार्डांचं 3 महिन्यापर्यंत तेवढी इम्युनिटी डेव्हलप झालेली नसते, आणि ऋषिकेश भैया तेवढी काळजी आपल्या फार्मवरती घेतात. ते झालेलं प्रोडक्शन आहे साधारणतः 3 महिन्याचं कम्प्लीट झाल्यानंतर मग ते समोर गिरायकाच्या ताब्यामध्ये ते ॲनिमल जो काही त्यांचा व्यवहार झालेला आहे त्याप्रमाणे ते पुढे विक्री करतात. तो उभा आहे, बोला शांत उभा आहे थोडा. ऋषी भैया, आम्हाला तुमच्या फार्मवरती ना हा एक अजून ब्राऊन कलरचा ब्रीडर दिसतोय, हो. तर जरा याची डिटेल माहिती द्या. याची माहिती अशी आहे की हे पिल्लू आपल्या आजींना गिफ्ट म्हणून आलं होतं. अच्छा, हा, गिफ्ट आलं ते आपले मावस भाऊ चेतन भाऊ त्यांनी दिलं होतं. चेतन भैया जाधव यांनी? हो, त्यांनी दिलं होतं. सीजे गोट फार्म. सीजी गोट फार्म. तर याची वंशावळ असं आहे की जी चेतन भाऊंकडे बुरी बकरी आहे. अच्छा, आम्ही गेलेलो त्या फार्म हो, वरती. तर त्या बुरी बकरीचं हे पिल्लू आहे. अच्छा, आता सध्या 4 दातावरती आहे. 44 इंच हाईट आहे याची, आणि 20 इंचच्या आसपास कान आहे जवळजवळ, नाही का. हा. आता 4 दातावरती का? हो, 4 दातावरती आता. बघा मित्रांनो, खूप छान ब्रीडर मेल आहे. आणि याचा जो मागची बॅक हिस्ट्री आहे, बाप तर खलीच आहे याचा पण. अच्छा, पण याची बॅक जी हिस्ट्री आहे, आई याची मामूंच्या घरची पाट आहे. बुरा बकरे बुरा जो बोकड होता मामूंकडे, फेमस बोकड होता, त्याची डायरेक्ट पाट आहे. हा तिचा मुलगा आहे. आणि त्या बुरा जी याची आई आहे, याचा जो आजोबा आहे आईकडून,
तो जो 49 हाईट वरती होता, तगडा मोठा मेल होता, हम्म. चांगल्या वंशावळीतला एकदम. हम्म. हो, याची वंशावळ बॅक हिस्ट्री पण फार छान आहे. सध्या बोलाची हाईट काय आहे? 44 इंच हाईट आहे. आणि किती दातावरती म्हटले आपण? 4 दातावरती. जबरदस्त, एकदम जबरदस्त. मित्रांनो बघू शकता, एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये 4 दातावरचा मेल आहे आणि ते बोला नाव ठेवलेलं आहे. आणि सध्या आता ब्रीडिंग साठी वापरतो दरड साहेब? हो, आपण घरच्या फिमेल काही लोड गेल्या आहे यांनी पण. अच्छा हो, अच्छा, काही रिझल्ट आलेले आपल्याकडे? नाही, याचा रिझल्ट नाही आला. आपण लेट यूज केला याला. अच्छा. रिझल्ट घेण्यासाठीच आपण केलाय यूज. सध्या याला फार्म वरती ठेवण्याचं नियोजन आहे किंवा काही विक्रीचं काही नियोजन आहे? याला कोणी पार्टी लागली तर आपण देऊन टाकू, पण सध्या तर अजून तर फार्म वरतीच आहे अजून आपल्या. बघा मित्रांनो, 4 दाती मेल आहे, भोला नाव आहे आणि दरडे गोट फार्म वरती हा मेल आहे. ब्रीडिंग साठी तुम्ही वापरू शकतात. खूप उंच वंशावळीतील मेल आहे. समजा त्यांना त्यांच्या रेंजनुसार व्यवस्थित किंमत आली तर ते 100% त्या ठिकाणी ते सोल्ड आउट करतील. ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते 100% कॉल करू शकतात. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे, ऋषीभाई, आपल्याकडे ना 2 ब्रीडर आहे, एक भोला आहे, एक शिवा आहे, नाही का? तर शिवा मेल हा पूर्ण जेड ब्लॅक मध्ये. हो. बघा, आपण आता गोट फार्मिंग मध्ये भरपूर दिवसापासून काम करताय आणि तुमच्याकडे चांगल्या उंच वंशावळीतील ब्रीडर मेल आहे. हो. तर माझा प्रश्न असा आहे का, आपल्या शेजारच्या परिसरामधनं अशी रिक्वायरमेंट येते का आमची शेळी तुमच्या मेन ब्रीडर पासून क्रॉसिंग करून द्या? हो. तर ते क्रॉसिंग बाबत तुम्ही म्हणजे क्रॉसिंग करून देतात का? काही चार्जेस असतात किंवा तुमचं काय, तुमच्या फार्मवरचं काही स्ट्रिक्टली काही नियम असतील तर ते एकदा सांगा, जेणेकरून आहे ना, म्हणजे काय होईल माहिती का, सोशल मीडियावरती व्हिडिओ गेल्यानंतर आहे ना, नवीन शेळी पालक म्हणा किंवा गोट फार्मर आपल्याला कॉल करत असतात. हो. तर हा मुद्दा क्लिअर करणं गरजेचं आहे या ठिकाणी. आपण आहे ना, बाहेरची कुठल्याही प्रकारची बकरीच क्रॉस करत नाही कोणाची. अच्छा. हा, त्याचं मूळ कारण आहे की घरचे मेल आपण घरी प्रोडक्शन साठी युज करतो, नाही का? अच्छा. कधी काही कुठली एखादी बकरी इफेक्टेड असली त्यामुळे उद्या हानिकारक नको बा आपले मेल सांभाळ. आणि मेल सांभाळण्यासाठी फार खर्चिक काम आहे मेल सांभाळणं म्हणजे, नाही का? बरोबर. हो. बघा मित्रांनो, मेंटेन ठेवण्यासाठी पण आपण फक्त घरच्या फिमेल्स, आता एवढ्या फक्त आपल्याकडे 10-15 फिमेल्स असून आपण 2 मेल युज करतोय आज पण, नाही का? बरोबर. पूर्ण मेंटेन पण ठेवतो मेल, नाही का? बघा सगळे स्ट्रिक्टली आपण फॉलो करतो त्यांचे रूल्स मेलचे जे असतील ते. हा, त्यांनी त्यांचा मुद्दा क्लिअर केलेला आहे. क्रॉसिंग साठी कोणी कॉल करू नये. बाकी तुमच्या काही भविष्यात रिक्वायरमेंट असतील पिल्ल खरेदी करण्याच्या, तर तुम्हाला शिवाचे मेल फिमेल करडं भविष्यामध्ये मिळतील आणि तुम्ही ते एकदा प्रत्यक्ष जागेवरती येऊन आहे ना, समोरासमोर काय व्यवहाराचं असेल ते समोरासमोर येऊन फार्मवरती बोलावं. तसं तुम्ही आता हा भोला मेल दिसताय तर तो विक्रीसाठी आहे. ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असतील त्यांनी, आपण आता डिस्क्रिप्शनमध्ये दरडे साहेबांचा आपण नंबर देणार आहे, तर त्यांनी 100% कॉल करावा.